आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आताच हाती आलेल्या बातमीनुसार खासदार सरपोतदार यांचा पुत्र सुजित भर लग्नातून पळून गेलेला आहे. आता काय होणार सरपोतदार यांनी घेतलेल्या पुरोगामी निर्णयाचं? काय होणार पीडित स्वानंदीच्या भविष्याचं? आताच पाहू आपण. चला या. स्वानंदी प्लीज स्वतःला सांभाळ. परिस्थितीशी अशी पाठ नको फिरवू. सामना कर परिस्थितीचा. दमले मॅडम मी. परिस्थितीचा सामना करून करून ना दमले. जेव्हापासनं परिस्थितीने माझ्याकडे पाठ फिरवली ना तेव्हापासनं सामनाच तर करत आली आहे मी. रोज एक नवीन सामना. या लग्नाची निवड मी नव्हती केली. परिस्थितीने माझ्या समोर आणून ठेवलं होतं. मी नव्हते लग्नाला तयार. पण मनी सरांच्या तोंडून नियती बोलली आणि मी लग्नाला तयार झाले. बरं, हे सगळं करत असताना परिस्थितीचा सामना न करता मी तिच्याशी हात मिळवणी केली. पण नाही, नियतीला माझ्या आयुष्यात फरफटच बघायची आहे. काय चूक होती माझी? बरं, माझं जाऊ द्या. माझ्या पोटातल्या बाळाची काय चूक आहे? लग्नाच्या भर मांडवात आमचा अपमान केला. आम्ही कोणाचं काय केलं काय माहिती. सगळे बोल आम्हालाच. बरं, मी नियती समोर हात टेकून या लग्नाला तयार झाले होते ना. पण माझ्या आयुष्याचे भोग संपत नाहीये. माझ्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार कुठेतरी उजळ मात्याने बाहेर फिरतोय. सगळा त्रास मलाच. सगळी बोलणी मलाच. माझ्या जगण्याला नाही अर्थ राहिलाय आता. मी गेले होते का यांच्याकडं? मी गेले होते का सिंपती मागायला? माझ्यावर दया दाखवा, माझं लग्न लावून द्या, माझ्या बाळाला बाप द्या. गेले होते का? मग मी ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीत जगू द्यायचं होतं ना मला. पण नाही, लोकांना स्वतःच्या मुलीच्या आयुष्यापेक्षा एका अविवाहित प्रेग्नेंट मुलीच्या आयुष्यात जरा जास्तच इंटरेस्ट असतो. ती सतत त्यांच्यात साधक बाधक चर्चेचा विषय असते. काय गरज होती माझं लग्न जुळवायची? बरं, जुळवलं तर जुळवलं, ते मोडलं आणि सगळ्यांसमोर माझी नाचक्की केली. मी सुजित सरांना विचारलं होतं, तुम्ही या लग्नाला तयार आहात का? कारण मला माहिती होतं या परिस्थितीत माझ्याशी कुणी बी लग्न करणार नाही. पण ते हो बोलले आणि आता भर मांडवातनं निघून गेले. खरं तर ते खोटं बोलले. मी विश्वास ठेवून बसले. पण ते मांडवातनं निघून गेले ना, त्यात त्यांची काही बी चूक नाहीये. मला ज्या लग्नासाठी मनी सरांनी तयार केलं ना, त्या मनी सरांची बी ह्यात काही बी चूक नाहीये. या संपूर्ण लग्नाचा ज्यांनी घाट घातला त्या सरपोतदार साहेबांची बी ह्यात काही चूक नाहीये. चूक आहे ती फक्त माझी. सगळा त्रास मलाच, सगळी बोलणी मलाच. मला नाही सहन होत. मला नाही सहन होत. झालं काम? एकदम फतेह. सरपोतदार सर, सरपोतदार सर,
सरपोतदार सर, आम्हाला असं कळलंय की तुमचा मुलगा सुजित लग्नातून पळून गेला, हे खरं आहे का? सर आता काय करणार आहात? तुम्ही तर स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्याचं वचन दिलं होतं. हो, आणि आता तो तिच्याबरोबर लग्न करायच्या आधीच पळून गेलाय. स्वानंदीला किती मोठा धक्का बसला असेल. तुम्ही स्वानंदीला न्याय कसा मिळवून देणार आहात सर? सर, तुमचे लाखो मतदार तुमच्या उत्तराची वाट बघत आहेत. स्वानंदीला जस्टिस मिळणार आहे की नाही सर? बोला सर. स्वानंदीचा जो अपमान होतोय त्याला तू जबाबदार आहेस म्हणे. ती या लग्नाला तयार नव्हती, तू बरीच पाडलंस. आज बघ तिची काय अवस्था झाली. हे जे होतंय ते तुझ्यामुळे होतंय म्हणे. स्वानंदीच्या अपमानाला, तिला होत असलेल्या दुःखाला तू कारणीभूत आहेस. तू जबाबदार आहेस. सर आम्हाला उत्तर हवंय सर. सर उत्तर द्या. व्यक्त सर, व्हा काहीतरी सर. बोला. उत्तर हवंय आम्हाला गप्प सर. का आहात? बोला सर. बोला सर. थांबा. मला फक्त 10 मिनिटं द्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन. तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका. चल. सुजितनं पुरतं नाव खराब केलंय माझं. पाहिलंच ना मीडियावाले कसे टपलेत माझ्या तोंडात शेण घालायला. पण हे बघ, हे बघ, अशा वेळेला मला फक्त तुझा आधार आहे रे. मला खात्री आहे ह्या बदनामीमधून तूच मला बाहेर काढू शकतोस. म्हणी मला वचन दे मला की मी जे सांगीन ते तू ऐकशील, तसं करशील. साहेब, मी कायम तुम्ही सांगितलं ते सगळं ऐकलंय. नाही, तसं नाही. मला वचन देतोयस ना वचन? हो, मी वचन देतो. म्हणी तू स्वानंदी बरोबर लग्न कर. साहेब, काय बोलताय तुम्ही? हे मी स्वानंदी सोबत लग्न? हो, पण स्वानंदीला नाही. म्हणजे साहेब, आधीच भर लग्नातून सुजित पळून गेल्याचा धक्का बसलाय स्वानंदीला. एकतर या लग्नासाठी मी कन्व्हिन्स केलंय आणि आता मी कसं सांगू त्यांना माझ्याशी लग्न? नाही साहेब, आपण स्वानंदीचा विचार करायला हवा. त्यांच्या मनाला काय वाटत असेल? नाही, मी असं त्यांना बोललं तर त्या काय बोलतील मला? नाही म्हणे. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणे. आज जर स्वानंदीचं लग्न झालं नाही ना तर माझं नाव इतकं खराब होईल की मला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. संचिता तिने सुजितचं पत्र सगळ्यांच्या समोर मोठ्याने वाचून दाखवलं. अरे, मीडियाला एव्हाना कळलं सुद्धा की सुजित लग्नामधनं पळून गेलाय म्हणून. आणि विचार करायला वेळ मिळाला नाही मला. आज आत्ता पण नाहीये. तुम्ही हे लग्न नका करू. मला माझी चूक सुधारायची. मला तुम्ही प्रचंड आवडता. माझं तुमच्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे. माझ्याशी लग्न करा. माझं पॉलिटिकल करिअर संपेल जर आज स्वानंदीचं लग्न झालं नाही तर. पक्षश्रेष्ठी नाराज होतील. तर कुठल्याही पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद होतील. I'll be finished. म्हणी एका मुलीच्या आयुष्याशी खेळल्याबद्दल लोकांनी माझ्या तोंडाला काळं फासावं अशी तुझी इच्छा आहे का? सरपोतदारांच्या नावावर थुंकावं असं तुझं म्हणणं आहे का?
मणी प्लीज, हे बघ मणी, काही झालं तरी सुद्धा आज हे लग्न व्हायलाच हवंय. मान्य आहे मला, स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलाय. अरे पण तूच तिला त्यातनं बाहेर काढू शकतोस मणी, तूच तिला बाहेर काढू शकतोस. ती तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. प्लीज तिला कन्व्हिन्स कर, तुझ्याशी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स कर. प्लीज तुझ्याशी लग्न कर मणी. माझी लाज तुझ्या हातात आहे मणी, नाही म्हणू नकोस. हे बघ, तू मला वचन दिलंयस, नाही म्हणू नकोस प्लीज. माझी लाज तुझ्या हातात आहे. तुम्ही चला इथनं, मला इथे 1 मिनिट बी थांबायचं नाहीये. प्लीज चला, मला घेऊन चला इथनं. तुम्ही मला प्रश्न विचारत होतात ना की सुजित गेला, आता स्वानंदीचं काय होणार. आम्ही आमचा निर्णय तडीस कसा नेणार, बरोबर ना? हो साहेब, आता तुम्ही काय करणार? सुजित तर पळून गेलाय. सुजित जरी पळून गेला असला तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळणार. यासाठी आम्हाला सुजितची गरज नाहीये. मी स्वानंदीला वचन दिलं होतं की मी तिची जबाबदारी घेईन. तिच्या बाळाला बापाचं नाव मिळवून देईन. एक सन्मानपूर्वक आयुष्य जगता येईल असं सासर मिळवून देईन. आणि मी माझ्या वचनांचा पक्का आहे. फक्त आमच्या हातून एक चूक झाली आणि ती मान्य करायला काही हरकत नाहीये. घडते, लोकांच्या हातून चूक घडते तशी आमच्या हातूनही घडली आणि आम्ही ती मान्य करतो. कसली चूक साहेब? तुम्ही असं कोड्यात नका बोलू, जरा सविस्तरपणे सांगाल का? सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. मी माझ्या हातून ही चूक घडली की मी स्वानंदीसाठी सुजितची निवड केली. हे न बघता की दोघांचेही स्वभाव भिन्न आहेत, दोघांच्याही आवडी निवडी वेगळ्या आहेत, फ्रेंड सर्कल वेगळं आहे, दोघांच्याही लाईफस्टाईल मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामुळे त्या दोघांचं लग्न न होणं हा जणू काही देवाचा संकेतच होता. सुजित निघून गेल्यानंतर माझे डोळे उघडले आणि मला माझ्या समोर मणी दिसला. माझे कार्यकर्ते असोत किंवा कंपनी मधले एम्प्लॉईज, हे माझं एक मोठं कुटुंब आहे. मणीला तर मी माझ्या मुलासारखा मानतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आज मणी स्वानंदी बरोबर लग्न करण्यासाठी तयार झालाय.
मणी आणि स्वानंदीचं लग्न? आणि तेच उत्तम आहे. याचं कारण असं की सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, अडल्या नडलेल्यांना मदत करणं, अगदी साधं जीवन जगणं, ह्या काही समान गोष्टी आहेत मणी आणि स्वानंदीच्या बाबतीत. दोघांचे स्वभाव खूप जुळतात. खरं म्हणजे मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो, पण त्याने कधीही त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. तो अगदी स्वानंदीसारखा निस्वार्थी आहे आणि मेहनती आहे. आणि म्हणूनच कदाचित नियतीनं त्या दोघांना एकत्र येण्याची संधी दिली असावी. आणि हे शुभ कार्य नियती माझ्याकडून करून घेतेय. आणि म्हणूनच मी स्वानंदीचं मणी बरोबर लग्न लावून देत आहे. स्वानंदी 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 तर निघून गेली. स्वानंदीचा या लग्नाला नकार आहे का साहेब? त्यावर तुमचं काय मत आहे? बोला सरपोतदार साहेब. स्वानंदी, स्वानंदी काय करतेस? मला जाऊ द्या मॅडम. कुठे जाणार आहेस? माहित नाही, पण लय लांब निघून जायचंय. आणि काय करणार आहेस? माझ्या बाळासोबत छान आयुष्य जगेन मी. बाळाबरोबर छान आयुष्य जगण्यासाठी कुठेतरी लांब जायची काय गरज आहे, जेव्हा एक संधी तुझ्या समोर चालून आली आहे. इथं जे चाललंय ना मॅडम, तो माझ्या आयुष्याची सुरू असलेला खेळ आहे. आधी सांगितलं सुजित सरांशी लग्न कर. इच्छा नव्हती माझी हे लग्न करायची, पण मणी सरांच्या सांगण्यावरून मी तयार झाले या लग्नाला. पण सुजित सरच मांडवातनं निघून गेले. आणि आता म्हणताय मणी सरांशी लग्न कर. मला कुणाशीच लग्न नाही करायचंय. माझ्या मनाचा, माझ्या मनस्थितीचा कोणी विचारच करत नाहीये. मला लई त्रास होतो या सगळ्यांचा. तुला खरंच मणीशी लग्न करण्याची इच्छा नाहीये? स्वानंदी, मी काय विचारतेय, बोल ना. मॅडम, पण स्वानंदी, सरपोतदार कितीही स्वार्थी असले, नियतीने तुझ्या बाबतीत कितीही वेळा अन्याय केला असला तरी त्याच नियतीने सरपोतदारांच्या तोंडून
तुझ्यासाठी एक उज्ज्वल भविष्याची घोषणा केली आहे. शांतपणे विचार कर. कदाचित तू आणि मणीने एकमेकांना सांगितलं असेलही, नसेलही, पण मी तुमच्या दोघांमध्ये नेहमी एक वेगळं नातं पाहिलंय, मैत्रीच्या पलीकडे. कदाचित तुम्ही एकमेकांना सांगितलं असेलही आणि नसेल तर शोधा. सुजित बद्दल माझं कधीच चांगलं मत नव्हतं. सुजित बरोबर लग्न करणं हे मला कधीच पटलं नव्हतं, पण तुझा निर्णय पक्का होता म्हणून मी तो स्वीकारला. आणि सुजितनी लग्न मंडपातनं पळून जाऊन तुला एक संधी दिली आहे. आणि हे लग्न जर का मनीषी होणार असेल ना तर ही सुवर्ण संधी आहे. मणी खूप चांगला मुलगा आहे. तुझ्या नजरेत मी नेहमी मणीसाठी मैत्री पलीकडे भाव पाहिलेत. मणी नवरा म्हणून योग्य आहे. तो तुझी आणि बाळाची आयुष्यभर काळजी घेईल. मला वाटतंय तू त्याच्याशी लग्न करावं. तू आनंदी राहशील.